नमस्कार प्रेक्षकांनो, मराठी मनोरंजन सृष्टीतून एका लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल जे आहे ते धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। तिने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केलेला आहे। चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती अभिनेत्री। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांनी नुकतंच एका मुलाखत दिलेली असून या मुलाखतीत तिने काही धक्कादायक खुलासे देखील केलेले आहे। जान्हवी यावेळी म्हणाली की ईशान यांच्या जन्मानंतर तो 1.5 महिन्याचा असताना त्याची प्रकृती अचानक बिघडली होती। जान्हवी किल्लेकर यांना ईशान नावाचा एकुलता एक मुलगा आहे। त्या म्हणाल्या, मी किचनमध्ये काम करत असताना माझं शरीर अचानक उडायला लागलं। उजव्या बाजूचं शरीर अचानक उडायला लागल्याचं मला जाणवू लागलं। म्हणजे मला कळतच नव्हतं की माझ्याबरोबर हे काय होत आहे। मी माझा पाय पकडला पण शरीर उडतच होतं। त्यानंतर जान्हवीने सांगितलं, मी सगळ्यांना फक्त हाका मारत होते आणि मी सगळ्यांना मला काहीतरी होतं इतकं सांगत होते। डोक्यात खूप जास्त मुंग्याही येत होत्या आणि मी बेशुद्ध सुद्धा झाले होते। त्यानंतर मला जेव्हा जाग आली तेव्हा माझे सासरे माझ्या डोक्याजवळ बसलेले होते। सासू आणि नवरा पायाजवळ होते। जाऊबाई असे सगळे माझ्याजवळ बसलेले होते। मला शुद्ध आल्यानंतर मला मुंग्या सुरू झाल्या। तेव्हा मी सगळ्यांना फक्त इतकंच सांगत होते की मला वाचवा, मला वाचवा। मला असं वाटलेलं की मी गेलेच, मी संपलेच, पण मी मेलेच असं मला वाटत होतं। पुढे ती म्हणाली, मला कळतच नव्हतं की हे मला काय होत आहे। पुन्हा मुंग्या येणं सुरू झालं। मी पुन्हा मला वाचवा, मला वाचवा असं म्हणत ओरडत होते। मी पुन्हा बेशुद्ध झाले। त्यानंतर जान्हवी किल्लेकर यांना 6 दिवसांनी शुद्ध आली। तेव्हा त्या ICU मध्ये होत्या। तेव्हा जान्हवी किल्लेकर यांचा मुलगा ईशान हा अगदी 1.5 महिन्याचा लहान बाळ होता। त्यावेळी त्यांना कळलं की इतके दिवस त्यांच्यापासून लांब आहेत। तेव्हा त्या खूप रडल्या। त्या म्हणाल्या, इतकं लहान माझं बाळ काय करत आहे, ते कुणाबरोबर आहे, दूध कसं पित आहे, कारण तो तेव्हा आईचं दूध पित होता। अशा परिस्थितीत अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांच्या मुलाच्या बाळंतपणाच्या वेळी हे सगळं झालं। तर अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांच्या मालिका, चित्रपट व बिग बॉसमधील कामाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा।